भुज सारी ओवाळून येईल ग माय सखया माधारी जिकडे पाही तिकडे चतुर्भुज धरा ओवाळून येईल ग माय सारंग धरा जिकडे पाही तिकडे चतुर्भुज परिवार अलंकार काय आहे जयंती मार्गासी वृक्षांचल विष्णुदास नाम याने दामिनी गुणा ओवाळवे मायकरा येईल कारती काय श्रोता मला कोण गाता रूप दृष्टी न्यायता किती सुंदर भगवंताचा किती तेज आहे कारण बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग किती तेज आहे राजे ससकुमार मदनाचा पुतळा विशेषी कळा कस्तुरी म्हणत असं सर्व त्या भगवंताचा लखमणी प्रकार एक असा प्रसंग होता तो कोण राहिले मिरच्याचा गावाला नाही पण करायला लावला प्रपंच विस्कळीत झाला परमात्मा चांगला आहे का आता आम्हाला म्हणतात ना काय करायचं चांगलं झाले दिवाळीला गेला ते पाहिजे पास आहे म्हणजे गतीचं तुको बोलायचा प्रपंच विस्कळीत झाला म्हणून श्रीमंताला बापाच्या मुलगी होती आप्पासाहेब डोळे पुण्याची त्या ठिकाणी सावकाराची सभा त्यांची मुलगी तिथला तरी दिवस वाटू लागले कारण पण तरी आता मला वाटतं आपला संसार ठिकाणी असावा म्हणून काही सांगू नका तुझे परिश्रम करून त्यांना व्यापार चालू केला पिठाचा केला घराचा केला पण शिवली मिरच्याचा मग मिरच्याच्या व्यापारासाठी मिरच्या खरेदी केल्या आणि कुठे गेले कुठे गेले त्या ठिकाणी बाजार करायची मिरच्याचा लांब 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 दूर गेले बाजार कारण त्याच्या बॉन्डच्या आणि मग ती गेल्यानंतर त्या ठिकाणी बाजार चालू झाला तो बाजार मिरच्या गिरायकाला तुका भजन सारखं करू भजन रात्रंदिवस होते त्याच्यावर चित्त होतं का चित्त कुठं होतं सुंदर ते ध्यान वेळी कर्कटावरी मग कर्म इश्यू बजावा कर्म चालला सावकाराने कर्म केलं सावकाराने कर्म केलं त्या कर्मामध्ये काय पाहिलं प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी काय पाहिलं त्या भगवंतालाच पाहिलं विहिरीमध्ये पाहिलं नाडेमध्ये पाहिलं मोठेमध्ये पाहिलं फुलामध्ये केळे जाऊ आपण सांगितलं पाहिला गेला तसं कर्म करायचं बघायचं कोणतं त्या गावाच्या कडे श्रीपादपती महादेवाचं मंदिर होतं जुनागड सगळी नदी होता समोर मोठा होता खेळपट होता आपल्या घराचं तिथं बसले वादन म्हणून ते गिराई पिऊ लागले हिंदर भजन गिरायकाला कशा मिरच्या काय तुम्हाला लागेल तुला घेऊन झुकून द्या म्हणजे कशी काय मग पहिल्या प्रथम गिरायकाला एक शेरभर तांदूळ आणले कामामध्ये तिथे आणले एक शेरभर तांदूळ आणि महाराजांनी याच्या मिरच्या द्या एक फोन आणला एक फोन काय एक रोकडा समजा वाजवला रोकड सगळं आपल्याकडे कोण फार किंमत होते दिला मिरच्या बघा लागत वगैरे घेऊन जाऊन उघडी काढायला थोडा उडी कसं होतं सगळं पहिले मूठ पाय केली दुसरे मूठ पाय केली वगैरे वाटून टाकलं काही नाही फक्त शेरभर तांदूळ तेवढे दोन कोंबड्याच्या मोठा संपी मग त्या गावामध्ये एक खटा होता खटा म्हणजे त्याला गुडव्या होता गुडव्या उघडा ती आमचा घरचं कुटुंब नाही मोठं आहे 30-35 माणसाचा कुटुंब आहे घरचं मोठं आहे मिरच्या लागला मला तुम्ही मागायचं नाही ती एक साडी कोणी लागते म्हणजे आमचं घेऊन जाऊ पण असं करा घरी कोणी घेऊन जावा आणि ती मिरच्या उलटून घ्या घरी आणि ती माझी कुंकडी मला कळून द्या गिराईक म्हणलं महाराज आपल्या घरी ती मिरच्या उलटून घ्यायला साफ करायला भेटायची कुंकडी घेऊन गेलं महाराज गंमत असे भगवंताच्या त्या भक्ताचं आणि संसार करण्यासाठी कारण भक्त समागमी सर्व हरी न सांगता करी सर्व काम हे वर्ग सांभाळ कोणतं साठविला राही हृदय संपुटी बाहेर दाखवली मूर्ती वासो असं प्रकारे भगवंताने दाखवलं गेलं आणि मग त्या ठिकाणी मिरच्या वाटून टाकल्या काही नाही काय फक्त शेरभर तांदूळ भगवंताने विचार केला आता तुकोबाला घरी गेले तर ती घरला नमुना माहित कसा आहे पांडुरंगाला घरचा नमुना माहित
माझ्या भक्ताची फळी होईल बाबा. म्हणून भगवान आले मला पंढरपुराहून आणि पंढरपूर आले आणि त्या गावामध्ये प्रवेश केला. कसे आले? एक रूप धारण केलं. कोणतं? मुनिमाचं रूप धारण केलं. मुनी म्हणजे मांगाच्या खालचा असतो ना गडी असतो, गडी अशी चाकर आणि सुट्टे गावात म्हणे महाराज हो हे गडी ही तुम्ही महाराज आमच्या मालक पण विचारला ना कुठला मालक कोण मालक नाव द्या ते मला काय आले शेवटी तुला मोठं गुंजल मारलं हात नका गाव बोलून तारा तुम्हाला लवकर दे मला याचे पैसे सांगायचे आपले पैसे घेतले मला सारे वसूल केले आणि निघाले महाराज मालक काय निघाले तुका बोलायचा ब्रह्मविद्या मालक त्याची होईल मूर्ती पण भक्तासाठी काय काम आहे असो. आणि हरी भगवंत त्या ठिकाणी सारखं तुकोबराच्या ठिकाणी भजन चालत नव्हतं. Hare